श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 18 जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्येला खूप महत्त्व दिले जाते. मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण केले जाते आणि मौनी अमावस्येच्या दिवशी पौष अमावस्या असं सुद्धा या अमावस्याला म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते. तर्पण केल्याने त्यांना प्रसन्नता मिळत असते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख हे नाहीसे होतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या मुलांचं कल्याण होत असते, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. तर मौनी अमावस्येला तर्पण अर्पण केल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात. म्हणून यावेळी मौनी अमावस्येला 18 जानेवारीला आपल्याला हा सण साजरा करायचा आहे 2026मध्ये. पहा, जेव्हा सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ योग संयोग जुळून येतो तेव्हा मकर राशीमध्ये निर्माण होत असतो, ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत असते. त्यामुळे एक अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर म्हटला जातो, कारण या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत असतो. म्हणून या दोन्ही दिवशी हा जो योग आलेला आहे रविवारी आणि मौनी अमावस्या, हे दोन्ही योग अत्यंत शुभ मानले जाते. तर पौष आणि मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापासून स्नान, दान व मौनी अमावस्येला केलेले उपाय निश्चितच तुम्हाला पूर्वजांच्या शापापासून मुक्तता करत असतात. तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धी आनंदाने भरतील. तर या दिवशी काही आध्यात्मिक उपाय केले किंवा काही सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदत असते. सर्व कामात तुम्हाला यश मिळत असते. म्हणून या दिवशी राग किंवा कुणाबद्दल कृतज्ञता चांगल्या पद्धतीने व्यक्त करावी. या दिवशी चुकीचे शब्द बोलू नये, कोणाचा अपमान करू नये आणि या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते. तर पहा, मौनी अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळ चुकूनही जायचं नाही. तर या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादीचे सेवन चुकूनही करू नये. त्यामुळे या गोष्टी खाणे टाळाव्यात. त्याचबरोबर घरामध्ये शांततेचं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारचं भांडणं किंवा कोणत्या भांडणामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं नाही. या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य चुकूनही करायचे नाही. तसंच कोणत्याही प्रकारची खरेदी जी आहे किंवा नवीन काम आहे तर ते सुरू करायचं नाही, कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना हा दिवस असतो समर्पित. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामं केली जातात. म्हणून या दिवशी राग अहंकार टाळावा. म्हणून या दिवशी स्वतःच्या कामासाठी फायद्यासाठी कोणालाही असहाय्य व्यक्तीला चुकूनही त्रास द्यायचा नाही. तर हा वर्षातील पहिलाच अमावस्या तिथी आलेली आहे. तर ही वर्षातील पहिलीच अमावस्या आहे. या अमावस्येला मोठी अमावस्या असं म्हटलं जाते. या दिवशी गणपतीची आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा करत असतात, विधी करत असतात. तसंच काही उपाययोजनाही केल्या जातात, जेणेकरून आईचा आशीर्वाद वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहील. लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये धन धान्याची कमतरता ही कधीच भासणार नाही. म्हणून तुमच्या सर्व समस्येपासून सुटका होईल. प्रत्येक महिन्याच्या अमावस्ये तिथीला ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. म्हणूनच आज मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे. हे नारळ कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे व का करायचं आहे याची माहिती पाहूयात. तर हा नारळ अर्पण केल्याने आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. घराची, पतीची, मुलाची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आर्थिक समस्या दूर होईल. कर्जातून मुक्तताही मिळेल. घरामध्ये धन पैसा हा आकर्षित होईल. त्याचबरोबर आपल्या घराला लागलेला प्रखर पितृदोष हा कमी होईल. घरातील 7 वेळेचे दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तर हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, या नारळाचं काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, ही अमावस्या मौनी अमावस्या जी आहे तर अत्यंत शुभ मानली जाते. असं म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी
जेवढं शांत राहिलं तेवढं चांगलं राहतं. कारण मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळला जातो. तर या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे ऋषी असतात किंवा काही व्यक्ती असतात, तर हे मौनी अमावस्या पाळत असतात. त्यासाठी आपण ही मौनी अमावस्या पाळायला हवी. तर मौनी अमावस्येच्या दिवशी या दिवशी काही केलेल्या उपायाने व्यक्तीचे दुःख अडथळे हे दूर होतात. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान केले जाते, जेवू घातले जाते किंवा दक्षिणा दिली जाते. असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा व पैशाची कमतरता ही कधीच भासत नाही. असं म्हणतात की जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत, तर त्यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्याने आपल्याला शारीरिक त्रास जो आहे तर हा कमी होतो. तर आर्थिक संकटातून जात असलेल्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. ज्या माशा आहेत तर माशांना आपल्याला 108 पिठाच्या गोळ्या ज्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहे. असं केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला लागलेला जो प्रखर पितृदोष आहे तर हा कमी होतो. तर या दिवशी आवर्जून एखाद्या झाडाखाली थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. असं केल्याने मुंग्या ज्या आहेत तर ते पीठ खात असतात किंवा साखरही टाकू शकता. असं म्हणतात की या दिवशी आपण जे काम करतो किंवा नकळत कळत काही गोष्टी घडतो किंवा नकळत कळत काही अशा गोष्टी करतो, तर त्याचा परिणाम जो आहे तर तो थेट आपल्या कर्मावर किंवा घरातील राहणाऱ्या कुटुंबावर होत असतो. म्हणून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. असतो नकारात्मकता असते, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही, नोकरी लागत नाही, नोकरी धोक्यात असते किंवा तुम्ही बेरोजगार असाल, तर आवर्जून या दिवशी असा हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. तर पहा, हा उपाय करत असताना आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेत असताना इथे पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, एक लिंबू याबरोबर घ्यायचा आहे. तर ताटामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे. मुख्य उंबरवट्यावर गेल्यानंतर या नारळाला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम कुंकू भिजवून कुंकूच्या साहाय्याने आपल्याला या नारळावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ स्वच्छ करून मंदिरात ठेवायचं आहे. हे लिंबू सकाळी मंदिरात ठेवा आणि रात्री आपल्याला घरातील जे व्यक्ती आहेत, जे काम करत आहेत किंवा एखादा व्यक्ती चिडचिड करत आहे किंवा आपल्या घरातील जे मुले आहेत तर ते चिडचिड करत असेल, तर काय करायचं आहे, तर या व्यक्तीच्या डोक्यावरून तर पायापर्यंत असं 7 वेळा आपल्याला जो उतारा आहे तर तो काढायचा आहे. त्यानंतर याचे 4 भाग करायचे आहे. त्यानंतर चौरंगावर 4ही दिशांना एक एक करून फेकून द्यायचं आहे. त्यानंतर चौरस्त्यामध्ये आपल्याला 4ही दिशेला एक एक करून फेकायचं आहे. असं म्हणतात की या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला लिंबूचा, तर ज्या व्यक्तींना नजर लागलेली आहे, घरातील पुरुष मंडळी असेल, पैसा कमवत असेल, तर त्यांची नजर लागलेली आहे तर ती कमी होते. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असते. असं म्हणतात की जर नोकरी संबंधित काही समस्या असेल किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल, तर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असते, हा जर उपाय तुम्ही केला तर. त्यानंतर नारळ काय करायचा आहे, हा नारळ आपल्या मुख्य उंबरवट्यावरून हा नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर या नारळावर आपल्याला काय करायचं आहे, 2 भीमसेन कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक तमालपत्र यावर घ्यायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर तो दिवा घेतलेला आहे मोहरीच्या तेलाचा, तर तो दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला मुख्य उंबरवट्यावर ओवाळून घ्यायचा आहे 3 वेळा आणि त्यानंतर आपल्याला उजव्या दिशेला दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे. या दिवशी मुख्य उंबरवट्यावर पाणी टाकले जाते, शिंपडले जाते. आपले सकाळी जे पित्र आहे, जे पूर्वज आहेत, तर ते पाणी पिण्यासाठी येत असतात. म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या पितरांसाठी हा जो दिवा आहे आणि हे जे नारळ आहे तर हे ठेवायचं आहे. नारळ आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायचं आहे, ज्यामुळे घराची परिस्थिती जी आहे किंवा नजर लागलेली आहे तर ती कमी होते. आपल्या घरातली जी परिस्थिती आहे ढासळलेली आहे, आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य वारंवार येत आहे, मुलाची प्रगती होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, आपल्या घराला नकारात्मकता शत्रुपिळा लागलेली आहे, ज्यामुळे घरात येणारा पैसा हा टिकत नसेल किंवा घरामध्ये येणारं धन जे आहे हे
आकर्षित घरामध्ये व्हावं किंवा घरामध्ये पैसा हा राहावा, त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तर तो उजव्या साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये हा नारळ टाकायचा आहे, कारण या नारळाने आपण घराची दृष्ट काढलेली आहे, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती घरात आल्यानंतर आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांबाळावर तिची नजर जी आहे तर ती लागणार नाही, शत्रुपीडा लागणार नाही. आपली मुले जे आहेत तर ते शांत होतील, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल. म्हणून हा एक नारळाचा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.